छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 22 वर्षीय तरुणीवर लग्नाचा आमिष दाखवून वर्षभर अत्याचार झालाय। SRPF मध्ये कार्यरत असलेल्या नितेश राम चव्हाण याच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय। फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सुमित पवार यांच्याकडून। सुमित, नक्कीच कस्तुरी, छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा गंभीर आरोप नागपूर SRPF मधील पोलीस अंमलदार नितेश चव्हाण यांच्यावर करण्यात आला आहे। या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादीच्या तक्रारीनुसार आरोपीने लग्नाचे आश्वासन देत गेल्या वर्षभरात वारंवार तिच्यावर अत्याचार केले। इतकंच नाही तर गुपचूप काही फोटो काढून सोशल मीडिया व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा देखील गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे। दरम्यान पीडित तरुणीने सिडको पोलीस ठाणे अटक संदर्भात तक्रार दिली आहे आणि त्यावर गुन्हा दाखल झाला आहे। मात्र या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे। कस्तुरी, बरं, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।